नमस्कार, आपण पाहतात नवमहाराष्ट्र। नुकतेच दिल्ली येथे एका कार्यक्रमात राहुल गांधी यांनी भारताचे पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि इटलीच्या पंतप्रधान यांच्यावर अत्यंत खालच्या पातळीवर टीका केली, एकमेकांना मिठ्या मारल्या। याबाबत आपण चर्चा करणार आहोत। पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि इटलीच्या पंतप्रधान जॉर्जिया मेलोनी यांच्यावर राहुल गांधीने दिल्लीतल्या संमेलनात जेव्हा अत्यंत नीच, अश्लील आणि खालच्या पातळीवरचे जोक केले, तेव्हा त्यांची खरी मानसिकता उघड झाली। 56 वर्षांचा हा युवा नेता दाढी, केस विकलेले असूनही केस काळे करून स्वतःला तरुण दाखवण्याचा प्रयत्न करतो। पण आतल्या आत तो अजूनही त्याच गटार पातळीच्या राजकारणात अडकलेला आहे। जंतर मंतरच्या आंदोलनात जशा काही मुली किंवा कॉल गर्ल प्रकारच्या स्त्रिया पंतप्रधानांना शिवीगाळ करत होत्या, तशाच नीच पातळीवर आता राहुल गांधी स्वतः उतरला आहे। मोदी आणि मेलोनी यांच्याबद्दल त्याने केलेली टिप्पणी ही केवळ टीका नव्हती, तर देशाच्या पंतप्रधानाचा आणि एका परदेशी महिला नेत्याचा सन्मान पायदळीत उडवणारी अश्लीलता होती। जो नेता स्वतःच्या पक्षाच्या आंदोलनात अशा गलिच्छ पद्धतींना प्रोत्साहन देतो, त्याचे त्याच लायकीचे कार्यकर्ते टाळ्या वाजवतात, तोच आता स्वतः तशी भाषा बोलत आहे। हे आश्चर्य नाही। यात्रा काढताना अनेक महिलांना राहुल गांधी मिठ्या मारत होते, अशी दृश्य सगळीकडे पसरली होती। पण त्यावेळी एकही काँग्रेसवाल्याची वाच्यता झाली नाही। मात्र मोदींवर किंवा भाजपवर थोडीशीही टीका झाली की संपूर्ण मीडिया आणि उदारमतवादी वर्ग ओरडू लागतो। हा दुहेरी मापदंड आता जनतेला स्पष्ट दिसतोय। राहुल गांधीची आई सोनिया गांधी इटालीचीच आहे। राहुल चाच्याचे आजोळ इटालीचेच आहे। लंडनमध्ये असताना राजीव गांधींशी ओळख झाली आणि प्रेम जमलं, ही गोष्ट सर्वांना माहीत आहे। त्यांचे आजोबा फिरोज गांधी मूळचे फिरोज खान होते, हेही इतिहास सांगतो। मग ही अवलाद नेमकी कोणाची, ख्रिश्चन की मुसलमान? हे प्रश्न आता सामान्य भारतीयही विचारू लागले आहेत। सोनिया गांधी मूळच्या इटली देशातल्या आहेत। त्या इटालियन वंशाच्या आहेत, पण नंतर भारतीय नागरिक बनल्या आणि सोनिया नाव ठेवले। तिचे मूळ नाव काँग्रेसवाल्यांना माहीत तरी आहे का? तिची थोडक्यात माहिती: जन्म 9 डिसेंबर 1946 रोजी इटलीच्या वेनेटो प्रांतातील लुसियाना, वसेन्झ जवळचे गाव येथे झाला। मूळ नाव अँटोनिया एडविगे अल्बिना माइनो, अँटोनिया एडविज अल्बिनो मेनो, सोनिया मेनो। कुटुंब: वडील स्टेफानो माइनो, बांधकाम व्यवसायात, आई पावला। रोमन कॅथलिक कुटुंबात वाढल्या। तारुण्य ऑर्बासानो, ट्युरिनजवळ येथे गेले। लग्न व भारत आगमन: 1960च्या दशकात इंग्लंडच्या केम्ब्रिजमध्ये इंग्रजी शिकत असताना राजीव गांधी भेटले। 1968 मध्ये लग्न झाले आणि भारत आल्या। नागरिकत्व: जन्मदाखल इटालियन नागरिक होत्या। 1983 मध्ये भारतीय नागरिकत्व स्वीकारले, इटालियन पासपोर्ट सोडला। अशा संस्कृतीत हे बाळ जन्माला आले। कारण जो माणूस भारताच्या संस्कृतीवर, हिंदू परंपरेवर आणि पंतप्रधानाच्या सन्मानावर सतत हल्ला करतो, त्याची स्वतःची मुळं काय आहेत, हे जाणून घेण्याचा अधिकार जनतेला आहे। जनता आता नाराज झाली आहे। राहुल गांधीच्या या वैयक्तिक आणि अश्लील हल्ल्यांमुळे काँग्रेसची प्रतिमा आणखी खालावली आहे। देशाच्या पंतप्रधानावर अशी भाषा वापरणारा नेता स्वतःला लोकशाहीचा रक्षक कसा म्हणू शकतो? जनता आता स्पष्टपणे सांगते, अशा खालच्या पातळीच्या राजकारणाला भारतात जागा नाही। कोक्रोचचा गुण राहुल चाचाला आहे मात्र खरे। नमस्कार, आपण पाहत आहात नवमहाराष्ट्र। संपादक अरुण आंधळे पाटील। एक आठवण, हा चॅनल सबस्क्राइब करा, लाईक करा, कॉमेंट करा आणि मित्रांना शेअर करा।